तेजपत्ता टाकते, थोडंसं गरम मसाला टाकते, लवंग, दालचिनी, मिरा. टाकले. यात पण थोडंसं जिरं, लवंग, दालचिनी 2-2, 4 टाकल्याची, जास्त नाही टाकलं. पाणी गरम करायला ठेवलंय. मग तांदूळ टाकणार आहे मी. त्यात कांदा टाकते. जास्त कांदा घेतलाय कारण चिकन 1.5 किलो आहे. दम बिर्याणी बनवायची आहे. बासमती घेतलाय तांदूळ, उकळले पाणी. आता त्या पाण्यात आपण टाकणार आहे भात. आपण शिजवून घेणार आहे यात भात. मिनिटं कांदा भाजून घ्यायचा आहे. 10 मिनिटं कांदा भाजून घ्यायचा. सोनेरी कलर आला का त्यात आपण टमाटर टाकायचं आहे. टमाटर टाकायचं. लवकर भाजेल कांदा आपला. भात आपण 1 किलोचं घेतलंय आणि 1.5 किलो चिकन घेतलंय. भातातलं पाणी काढून घेते. अर्धा भात शिजवून घेतलंय आणि पाणी काढून घेते मी. भात शिजवून घेतलाय अर्धा. आपण याला थोडं सुकवणार आहे. आता थोडंसं फॅन खाली सुकवून घेते. दहा ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचा. आता फुल गॅसवर शिजवलं तरी चालेल. असं शिजवून घ्यायचा पूर्ण. अद्रक, लसूण, कोथिंबीर त्याची पेस्ट केली आपण टाकणार आहे. आणि मिरच्या तिखट असल्यामुळे मी 2-4च घेतले त्या. आणि लसूण घेतला 2 गड्डे, अद्रक घेतलं, त्याची पेस्ट बनवून गिरवी बनवली. आता आपण हळद टाकणार आहे. बिर्याणीला लागणारी आपण गिरवी बनवतोय. आता आपण अजून चिकन टाकणार आहे. पण मसाला पहिला भाजून घेते. थोडी मिरची पावडर टाकणार आहे. तुमच्या अंदाजानुसार टाका. ज्याला जास्त तिखट लागतं त्याला जास्त. आम्हाला जास्त तिखट लागतं म्हणून आम्ही जास्त टाकले. आपण यात पाणी नाही टाकलेलं आहे. फास्ट गॅसवर शिजवून घ्यायचं. हे मसाल्याचं पाकिट टाकायचं आपण. हे आपण हलवून घेणार आहे. बिर्याणी मसाल्याचं पाकिट टाकलंय आपण 10 रुपयाला. चिकन आपण धुवून घेतलंय. आता आपण टाकणार आहे चिकन. आपण हे चिकन 1.5 किलो घेतलंय. मी मीठ टाकलेलं पण अजून थोडं टाकते. आपल्याला जसं मीठ पाहिजे तसं जितकं पाहिजे तेवढंच टाकू शकतो आपण. आमच्या पाण्यानं चिकन शिजतंय. त्यात पाणी नाही टाकायचं.
हे 5 मिनिटं थोडं झाकून ठेवायचं. 5 मिनिटं सुकायला ठेवलं आहे. शिजवून थोडंसं पाणी सुकायला ठेवलं आहे. अर्धा शिजलाय भात आणि अर्धा आपण नंतर ही करणार आहे. असे मध्ये मध्ये आपण हलवून घ्यायचं. मध्ये मध्ये हलवून घ्यायचं असं आपण चिकनला. हे चिकनला पाणी सुटले आहे मागं. हे चिकनला पाणी सुटले. आपण यात पाणी नाही टाकलेलं आहे. आमचं पाणी सुटून एवढं हे झालंय. हलवून परत आपण झाकून ठेवायचं. थोडंसं शिजू द्यायचं. चिकन नाही शिजलेलं अजून. पाणी नाही टाकायचं. त्या पाण्यातच शिजलं पाहिजे. 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचं असतं. हे बघा कशी गिरवी झाली. तर चिकन बी शिजले का नाही दाखवत तुम्हाला. हे बघा शिजलं. हे आपल्याला दम बिर्याणीचं थर करून घ्यायचं. आता थर करून असं तुम्हाला दाखवते. आता ही चिकन शिजले. तुम्हाला थर करून दाखवते. हे बघा चिकन ते बघा शिजले. कसं गिरवीचा वास सुटला बघा ना. मस्त. त्याला आपण खाली घेऊया. तर थर लावायचं आहे. भात आणि गिरवीचे थर लावायचे. आता आपण थोडंसं खाली तेल टाकायचं आहे. भात शिजवले त्याच पातेल्यात आपण थर लावणार आहे. खाली जास्त चिकन नाही टाकायचं. पण थोडंसं थर लावायचं खाली. आपण जो भात शिजवून घेतला ना त्याला थर लावून घेते त्याच्यावरती. आता आपण दुसरा थर लावणार आहे. आपण आता एक थर लावून टाकलाय. दुसरा थर लावलाय. त्याच्यावर आपण भात टाकतो. हां तुम्ही किती थर लावायचे ते लावा. पण मी 2 थर लावलेत. त्यात सगळं आपण चिकन टाकून घेतलंय. आणि आता थोडं गिरवी सगळी टाकून घेतली आणि भात वरून टाकलाय. आता आपण ह्याच्यावरून थोडंसं कलर टाकणार आहोत. कलर ऑप्शन आहे. आपल्याला टाकायचं असेल टाका, नाही तर नाही पण टाकू शकता. त्यात मी खायचा कलर घेतलाय थोडासा. आपण टाकणार आहोत. मी लाल आणि हिरवा कलर घेतलाय. आपण ह्याला थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. आणि आपण ह्याला 10-15 मिनिट असंच बंद करून ठेवणार आहोत. असं त्याला दम द्यायला असं करून ठेवणार आहोत आपण. जास्त फास्ट नाही करायचं. तर आपला खालून जळून जाऊ शकते. दहा मिनिट आपण दम द्यायला ठेवले गॅसवर भात. आता हे 10 मिनिटं असंच ठेवायचं. उघडायचं नाही. स्लो गॅसवर ठेवायचं. हे बघा आपली कशी बिर्याणी झाली. ही आपली दम बिर्याणी खाण्यासाठी रेडी आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.